न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। हंगा तालुका पारनेर परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले 4 आरोपी 50,900 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना 5 इसम हे बिना नंबरच्या 2 मोटरसायकलवर सुपा ते पारनेर जाणाऱ्या रोडने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीरा मंग, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, सागर ससाने, बाळासाहेब खेडकर यांना बातमी समजावून सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले। त्यानंतर पथक तात्काळ सुपा ते पारनेर जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबले असता त्या ठिकाणी 2 मोटरसायकल समोरून येताना दिसून आल्या। पथकाने सदर मोटरसायकल थांबवून त्यांना पोलिसांची ओळख सांगत असताना एक मोटरसायकल स्वार तिथून पळून गेला। पथकातील अंमलदार यांनी त्याचा पाठलाग केला, परंतु तो मिळून आला नाही। ताब्यात घेतलेल्या 4 इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सगळ्या उमऱ्या काळे, वय 50 वर्ष, राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, मिथून उमऱ्या काळे, वय 26 वर्ष, राहणार सदर, सार्थक सगळ्या काळे, वय 23 वर्ष, राहणार सदर, गणमाळ्या संजय चव्हाण, वय 23 वर्ष, राहणार दिवटीमाळा, वाघुंगे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यानंतर मिथून काळे यास पळून गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने पळून गेलेल्या इसमाचे नाव अजय सादिश काळे, राहणार वाळुंज पारगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, फरार असे असल्याचे सांगितले। ताब्यात घेतलेल्या इसमांची पथकाने पंचांसमक्ष अंगजडती घेतली। त्यांच्या कब्जात 500 रुपये किमतीची एक लोखंडी कटावणी, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी ऍडजस्टेबल पाना, 200 रुपये किमतीचे 2 गलोन, 50,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल असा एकूण 50,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी सगळ्या उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। आरोपी मिथून उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 7 गुन्हे दाखल आहेत। आरोपी यांच्या विरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।